दिवाळी या 5 दिवसांच्या सणांमधील 5वा दिवस म्हणजे पाडवा किंवा बलिप्रतिपदा होय. हा दिवस म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी नव्या वस्तू, शुभ कार्य आणि सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. त्यामुळं जाणून घेऊ दिवाळीच्या पाडव्याचं पौराणिक महत्त्व आणि त्याला बलिप्रतिपदा का म्हणतात. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. दिवाळीच्या पाडव्याला बलिप्रतिपदाही म्हणतात कारण बळी हा राक्षसांचा राजा होता, तसेच तो शेतकऱ्यांचा राजा होता. म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. ज्यावेळी विष्णूनं वामन अवतारामध्ये या बळीवर विजय मिळवला, त्यावेळी वामनानं बळीला केवळ 3 पावलं जमीन मागितली. मात्र बळीच्या गर्व हरण्यासाठी वामनानं 2 पावलात पृथ्वी आणि ब्रह्मांड व्यापलं. तेव्हा 3रा पाय कुठं ठेवावा म्हणून बळीनं आपलं डोकं पुढं केलं. तेव्हा बळीराजा पाताळात गेला. त्यावेळी याच दिवशी राजा बळीला भगवान विष्णूंकडून अमर होण्याचं वरदान मिळालं होतं. बलिप्रतिपदेच्या दिवशी राजा बळी पृथ्वीवर येतो आणि त्यांच्या भक्तांचे हाक ऐकतो असं मानलं जातं. तर द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण दिवाळीच्या 2ऱ्या दिवशी प्रतिपदेला गोवर्धन पर्वताची पूजा करत असत. त्यामुळं या दिवशी अनेक ठिकाणी दारापुढं शेणाच्या गोवर्धनाची प्रतिकृती बनवण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी देखील अभ्यंग स्नानाला महत्त्व आहे. तर ज्याप्रमाणे भाऊबीजेला बहिणीनं भावाला औक्षण करण्याची पद्धत आहे, तशीच पाडव्याला पत्नी पतीला औक्षण करते. पतीकडून पत्नीला खास भेटवस्तू देखील दिल्या जातात. तसेच दसऱ्याप्रमाणे आजही पाटी सरस्वती किंवा उही पूजन केलं जातं. याला व्यापारी आणि उत्तर भारतात जास्त महत्त्व आहे. अशा या पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदेनिमित्त शेतकऱ्यांना म्हणजे बळीराजाला सुखाचे दिवस येवोत अशी शुभेच्छा.